चला तुम्हाला ग्रँड सरोवर पोर्टिको मध्ये पोटभर जीव घालतो. काय जेवण करायचं ते जेवण करा, एकदम फुल धमाका. चला. अगं ताई थांब, किती मोठं हॉटेल आहे. भाऊजी नुसतं 35 भाकरी एवढं मोठं खाते, त्याला काय फ्री होते इथं. नुसतं इज्जत काढून घ्यायचं होय असल्या हॉटेलमध्ये जाऊन. होय उगाच बा. भाऊजीला मग दुसऱ्या हॉटेलला जाऊ आपण. थांब थांब म्हणून त्याला लई खायची सवय आहे मग काय गं, उगा तर गेल्यानं इज्जत काय काढून खरं नाही. घ्यायचं पा. बोलू थांब. अगं चला ना, घरी ती दारी निस्त्यात चाड्या करायचा नाद आहे दोघी बहिणीला. घर उठवून टाकला. चला. अहो ऐका ना, हा अहो दुसरीकडे कुठतरी जाऊन आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये खाऊया ना. का? हे हॉटेल लई मोठं दिसायलंय. तुम्ही एवढं भगोनावर भात 35 भाकरी खाता आणि इथं खाल्ल्यानं का उठून जायचंय का आपल्याला? अगं पागल डोक्याचे, हे हॉटेल कोणतं आहे माहितीये का? ग्रँड सरोवर पोर्टिको, नवीन कलेक्टर ऑफिसच्या अपोजिट साइडला. आणि इथं काय आहे माहितीये का? माझ्यासारख्या बकासुरासाठी व्हेज थाळी 499 ला अनलिमिटेड आणि नॉन व्हेज थाळी 599 ला अनलिमिटेड. किती बी खा, 35 भाकरी खा नाहीतर डालभर भात खा, एकदम फ्री. आणि ती बी 1 नंबर क्वालिटीचं. खरं म्हणलं की? अगं मग उगाच आणलंय का तुला इतक्या लांब? अरे मग चल अगं चल चल. चला पटपट. ఆగా అమ్మ ఎంత పెద్ద గుందా అక్క ఇది హోటల్. నేను ఫస్ట్ టైం వచ్చిన ఇలాంటి హోటల్. होय माय किती मोठा आहे बघ. माझा नवरा किती नादर हॉटेल मध्ये घेऊन आलाय. अगं चला, हॉटेलच बघू नका, मध्ये दुनियाचे A1 नंबर क्वालिटीचं फूड आहे. या अक्का मस्त मज्जा. बघ, दरवाजा उघडाय सुद्धा माणूस आहे, सेपरेट इन्शर्ट केलेला. चला बसा. बस बस इथं. कसं आहे, ह्याला हॉटेल ग्रँड सरोवर पोर्टिको म्हणतात. लातूर मधलं नंबर 1 चं हॉटेल आहे. हा, त्याला 4 स्टार म्हणतात. हा उगा नाव. मेनू सर. मेनू हीच मोठी वसियत दिसायली. हे बघ, ही धर. तुला माहिती आहे ना मी कोण आहे? हा सर, बकासूरच ना तू? हा, माझ्या लेवलचं खायला घेऊन ये. पंजाबी फूड फेस्टिवल आहे म्हणलास, मेनू कार्ड कशाला आणायला? पंजाबी फूड फेस्टिवल मध्ये जी अनलिमिटेड आहे का नाही, हा. तेवढं घेऊन ये. कसं आहे? छी छी घेऊन दाखव. माहित नाही का तुम्हाला मी नॉनव्हेज खात नाही ते? भैया, दलिंदर गडी आहे ना हे. एक अनलिमिटेड व्हेज थाळी आण आपल्या पंजाबी फूड फेस्टिवल हो, मधली. लगेच आणतो. अख्खा की लेग पीस चांगला आहे. ऐ, छी, तुम्हीच खात असलं गलीच. माय हो. आम्ही घरी जाऊन आंघोळ करते माय. खा. अरे उग खावा. माहित नाही का मी खात नाही ते, अजून खा खा म्हणलं. देऊ का चिकन? सर, पंजाबी थाळी व्हेज. पंजाबी फूड फेस्टिवल मधलीच आहे ना? हा हा तेच आहे तेच. हा, ठेवा इथं. चल चल आपण तिकडे बसत ओ चल. भैया इथं ठेवू नका, तुम्ही दुसऱ्या टेबलवर ठेवा. आम्ही आम्ही तिकडे बसतो. या गाडवाला खाऊ द्या. कस खावलंय माय. कसं आहे चिकन लेग पीस? अजून काय काय आहे रे पंजाबी फूड फेस्टिवल मध्ये? भरपूर काय आहे सर, मी सरांना बोलवतो. एकच मिनिट सर. जा पाठव सरांना. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. हे जे आपलं ग्रँड सरोवर पोर्टिको हॉटेलमध्ये जे पंजाबी फूड फेस्टिवल 16 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही चालू केलेला आहे. डिनरला संध्याकाळी 7 ते 11 पर्यंत. काय काय असणार आहे त्यात? फूड कोणते कोणते आहेत? फूडमध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहेत. अनलिमिटेड थाळी? अनलिमिटेड थाळी पण आहे आणि आलाकाट पण आहे. दोन्ही ऑप्शन आहेत. नॉनव्हेज थाळीमध्ये तुम्हाला टोमॅटो धने का शोरबा मिळेल. त्यानंतर चिकन आहे, दाल मखनी आहे, सरसों का साग आहे, बैगन का भरता आहे, गाजर हलवा आहे, हे मशरूम टिक्की आहे, मशरूम आहे, मक्की दी रोटी आहे, बटर नान आहे, लच्छा पराठा आहे. हे वा. सगळं अनलिमिटेड आहे. किती बी खा. किती बी खा. व्हेज थाळीमध्ये तुम्हाला चिकनच्या जागी पनीर येईल. राईट. पनीर पटियाला. हा, आता काय करा, तुम्हाला माहिती आहे ना मी कोण आहे? बकासूर साहेब. हा, तुम्ही फक्त भाकरी पुरवा, बाकीचं मी बघतो काय करायचंय ते. 35 का त्याच्यापेक्षा वाढून. आता हे तुमचे बारीक बारीक तुकडे दिसायलेत, बघूत आता ह्याचे किती येतात ते. हा, बरं तुम्ही फक्त तिकडे सांगा भाकरीचं पीठ तिंबून ठेवा म्हणून. बरं 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 हा, बरं. येऊ द्या. आता हे खाल्यावरच मी सांगतो काय गोळा आहे त्याच्यात. बरं हा? बरं बरं. हा, रक्तरंजित पेटीस दिसालीत, लाल बुंद. भाज्या तर चांगल्या आहेत हा.
पण ही लय सोंग करायला ती 100 वाट्यात येऊन. आधीच मला असलं वाट्याची ह्याचा सवय नाही. हे काय काय का असं ना, आपल्याला काय फरक पडायलाय. मस्त पैकी चुरून पापड फिपड. हे काय बैंगन का भरता म्हणा, कसला का असं ना, सगळे ॲटम एकदा चुरून खायचे, एकाच थैलीत जाणार आहेत की का पोटात व्हेज नॉनव्हेजला सेपरेट आहे. एक नंबर मित्रांनो. चिकन लेग पीस उल्हास दादा, चिकन लेग पीस. चौथं एक नंबर आहे बघा. पंजाबी फूड एवढं टेस्टी असतंय मला माहीतच नाही. नुसते शेरवान भाकरी खायची सवय लागलेली. बटर तर बघा किती आहे. एक नंबर. चिकन लेग पीस कसं आहे मित्रांनो, एकच नंबर क्वालिटी आहे. ते हॉटेल ग्रँड सरोवर पोर्टिकोवाले झांजील त्यांना की काय बाकासूरने येऊन धिंगाणा केलाय. आणि तुम्हाला जर धिंगाणा करायचा असेल 16 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रात्री 7 ते 11 पर्यंत डिनरसाठी पंजाबी फूड फेस्टिवल, ओरिजिनल पंजाबची चव महाराष्ट्रात पंजाब. कुठं? हॉटेल ग्रँड सरोवर पोर्टिको, लातूर, नवीन कलेक्टर ऑफिसच्या अपोजिट साईडला. यस. आता हे बाकीचं ओढून घेतो. बाय. अरे राईस आणलं सर. काय आहे? राईस आहे सर. अरे माणसाची साईज बघून दे. काय आहे राईस? अनलिमिटेड आहे सर, घेऊन येतो ना. कुठं गेला रे भातवाला? असं राईस आणलं सर, दम राईस आहे. अरे काय तू राईस आणायला जा, अजून वाट्या बरोबर आण. वाट्या द्यायला हे काय वाट्या? अरे भगुना घेऊन या, भगुना आणतो सर, बघून आणतो की. लवकर आण. हे पंजाबी फूड फेस्टिवल आहे ना, लस्सी आणि ताक कुठं आहे? जा घेऊन या लवकर. पंजाबी फूड फेस्टिवल लस्सी आणि ताकाशिवाय होतंय का बरं? पण मित्रांनो, आयुष्यात पहिली बार 4 स्टार हॉटेलमध्ये जेवायलोय. मायच्यानं क्वालिटी जर आहे म्हणता, कंदुरी ढवारा मटण त्याची वेगळी लेवल आहे, ह्याची वेगळी लेवल आहे. सर हे मसाला छास, हा हे लस्सी. हे आहे खरा पंजाबी गिलास. मी एकदा अमृतसरला गेलतो, असला पाहिजे क्वालिटी. राईट. ह्याच्याशिवाय जेवणच अधुरं आहे बघा. उरलेल्या भाताचा सत्यानाश करतो. ए भाताचा बघून घेऊन ये रे लवकर. ह्याला माहीतच नाही. अरे तू बकासूरचा JCB घास बघितला नाही ह्या बाग. गावामध्ये कुठं जर पुण्यतिथीचं जेवण उरलं असल, जावळाचं जेवण उरलं असल, दिवसाचं जेवण उरलं असल, लग्नात जर जेवण उरलं असल तर मला बोलवितात का? JCB घासामुळं. ह्या बाग. कळाला का JCB घास? आता आलं लस्सी आणि ताकाची बारी. आता लस्सीची बारी. पंजाब मध्ये गेल्यावर वाटायले. मला काय टेस्टी आहे.
मित्रांनो, माय शपथ, ओरिजिनल पंजाबीचा जर मजा घ्यायचा असेल तर हॉटेल ग्रँड सरोवर पोर्टिको लातूर यावंच लागतंय. 16 जानेवारी ते 2 फेब्रुवारी संध्याकाळी डिनरचा प्लॅन करायचा. कुठं? हॉटेल ग्रँड लातूर. बस. कंदुरीत सुद्धा मी एवढा कधी ठार झालो नव्हतो. लस्सीनं ताकानं खलास केलं मला आज. आता काय घरी जात नाही. बिलाचे पैसे द्यायला बी नाहीत माझ्याकडे. इथं झोपतो, सकाळी भांडे घासून जातो. बाय बाय मित्रांनो. अरे बापरे, काय जेवण झालंय.